हे घ्या. अरे वा. नमस्कार, 30 डेजसाठी हेल्दी मील्समध्ये आज आहे 14वा दिवस आणि पुन्हा मी ते पालकची भाजी करते. पालकमध्ये बाकीच्या तर गोष्टी आहेतच, पण भरपूर प्रमाणात आयर्न आहे. त्याच्यामुळे तुम्ही 2 वेळा 3 वेळा 4 वेळा जरी आठवड्यातून खाल्लीत ना तरी चांगलीच आहे. मस्त चिरून घेतल्या पालक, त्याच्यामध्ये मूठभर शेंगदाणे, 2 मिरच्या टाकल्यात आणि 3 शिट्ट्या घेतल्या. शक्यतो मी रात्री ज्वारीचीच भाकरी करते, कधीतरी बाजरी किंवा नाचणीची असते किंवा चपाती असते. इथे सकाळचं उरलेलं थोडंसं वरण मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, छानपैकी स्मॅश करून घेतलं आणि मस्तपैकी गरम गरम तेलात फोडणी देणार आहे. तर इथे 1 चमचा तेल घेतलं, त्याच्यामध्ये मी ठेचलेला लसूण टाकलाय, कढीपत्ता टाकलाय, 1 मिरची पुन्हा टाकली, हिंग टाकलाय. मला आवडते म्हणून मी हळद टाकते, तुम्हाला नसेल आवडत तरी पण काहीच हरकत नाही. आणि एकदम मोठ्या गॅसवरती छानपैकी त्याला फोडणी द्यायची. एकदम मस्त असं सगळीकडे सुगंध दरवळला पाहिजे त्या फोडणीचा, मग ती भाजी खायला खूप छान लागते. चवीपुरतं मीठ टाकलंय आणि आता मी करते गरम गरम भाकऱ्या. भाकरी असू दे किंवा चपाती असू दे, काही असू दे, गरम गरमच खायला मजा येते. जर ती करून ठेवली ना तर ती माझ्याकडून तर खाणं अजिबात होत नाही, म्हणून मी गरम गरमच करते. बाहेरून कितीही वाजता लेट आलो तरी सुद्धा. तर इथे मस्त आज ताटामध्ये आहे पालकची पातळ भाजी, ज्वारीची भाकरी, त्यानंतर किसलेला गाजर आहे आणि मस्तपैकी कांद्याची पात आणि हा रोस्टेड पापड आहे. त्याच्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मखाना आहे.